माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे, त्याला कुठेतरी एक मदत केली पाहिजे, यासाठी केंद्र सरकारची एक योजना होती, पीएम किसान योजना, पीएम किसान सन्मान निधी योजना. या योजनेतून आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये साधारणतः पहिल्यांदा, आता ते शेतकरी थोडे अजून कमी झालेत, साधारण पूर्वीचा विचार 1,19,00,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत राज्य सरकारने 21 हप्त्यामध्ये, आज 22 आहे ते, आता ही घेतून जातं. त्यामुळं पीएम किसान महाराष्ट्रातील 1,19,00,000 शेतकऱ्यांना आतापर्यंत 21 हप्त्यामध्ये साधारणतः 39,000 कोटी, 39,299 कोटी रुपयाची आधार रक्कम करण्यात आले. त्याचबरोबर राज्याने नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 7 हप्त्यामध्ये रुपये 13,017 कोटी रुपये अदा करण्यात आलेले. सदरच्या योजना मिळून अध्यक्ष महोदय पटोले साहेब, केंद्र आणि राज्याची मिळून साधारणतः माझ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 52,316 कोटी रुपयाची भरीव रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आज 22वा हप्ता आज संध्याकाळी 5 वाजता या राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते, पंतप्रधान मोदींच्या शुभ हस्ते ज्योती विष्णू आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र, खानापारा, गुवाहाटी, आसाम येथून वितरित करण्यात येणार आहे. संध्याकाळी 5 वाजता हा खूप मोठा कार्यक्रम आहे. आता आपण पीएम किसानचं दिलं, नमोचा आपल्याला माहिती आहे की आपली राज्य सरकारची योजना आहे, त्याचंही आपण फायनान्सला ती फाईल पाठवलेली, त्याचा एक येणाऱ्या दिवसामध्ये त्याचंही वाटप आपण निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना करणार. तर सरकारला एवढं सांगतो की केंद्र सरकारचा असू द्या किंवा राज्य सरकारचा असू द्या, निश्चित प्रकारे जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला भरीव अशी मदत केली आहे. देशातील साधारणतः 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18,640 कोटी थेट हस्तांतरित होणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील आजचा विचार केला तर महाराष्ट्रामधील 91,00,000 शेतकऱ्यांना पीएम किसानची मदत साधारणतः आज संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तसेच राज्यामध्ये नमो शेतकरी मागास सांगितल्याप्रमाणे ती लवकर आम्ही देतोय. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, ॲग्रिस्टॅक फार्मर आयडीच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे, अध्यक्ष महोदय, केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत देशभर ॲग्रिस्टॅक ही योजना राबवण्यात येत आहे. कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा करणं हा ॲग्रिस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषी उपक्रमाची कार्यक्षमता सुधारणे हे निश्चित प्रकारे शक्य हे होणार आहे. राज्यामध्ये 1,71,10,697 शेतकऱ्यांची ही संख्या अध्यक्ष महोदय आहे. त्यापैकी 5 मार्च 2026 पर्यंत आतापर्यंत शेतकऱ्यांनी 1,81,81,975 शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना फार्मर आयडी अध्यक्ष महोदय आपण देण्यात आलेले आहेत. फार्मर आयडी काढण्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये पहिलं राज्य आहे. या फार्मर आयडी काढण्यामध्ये महाराष्ट्राचा हा पहिला नंबर लागतो. फार्मर आयडी मुळे नैसर्गिक आपत्तीची मदत, महाडीबीटी अंतर्गत विविध योजनेचा लाभ सहजरित्या घेणं सुकर झालेलं आहे. त्यामुळे ई-केवायसी मध्ये शेतकऱ्याला जाणारा वेळ अध्यक्ष महोदय हा आपला वाचलेला आहे. ॲग्रिस्टॅक मुळे शेतकऱ्यांना वारंवार 7/12, 8 ई-केवायसी सारखी कागदपत्र पुरवठा देण्याची अध्यक्ष महोदय ही गरज उरलेली नाही. तसेच अद्यापही ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढलेला नाही किंवा त्यांना काही अडचणीत किंवा येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी त्या विभाग सदस्यांचा हा प्रश्न, अनेक सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्या अडचणी सोडवण्यासाठी या राज्यामध्ये प्रत्येक विभागामार्फत मोहीम स्वरूपामध्ये शिबिरे हे घेण्यात येतील आणि सर्व शेतकऱ्यांचा फार्मर आयडी हा काढण्यात येईल. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी माननीय राज्यपाल महोदयांनी ऑक्टोबर 2025 मध्ये माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी यांची लोकभवन इथं परिषद घेतली होती. तसेच कृषी विद्यापीठाचे कुलगुरू अध्यक्ष महोदय, शास्त्रज्ञ, सेंद्रिय शेती संबंधित केंद्र शासनाचे प्रमुख शास्त्रज्ञ यांची पुणे इथं परिषद साधारण नोव्हेंबर 2025 मध्ये अध्यक्ष महोदय आयोजित करण्यात आली होती. नैसर्गिक शेतीच्या अनुषंगाने पीकनिहाय कार्यपद्धती तयार करण्याची कारवाई सध्या विद्यापीठ स्तरावरती सुरू आहे. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत राज्यात एकूण 1,709 शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये 2,13,625 शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. राज्यात 85,450 हेक्टर मध्ये नैसर्गिक शेती अभियान हे राबवण्यात येत आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अध्यक्ष महोदय 3,418 कृषी सखींची निवड ही आपण केलेली आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या सर्वांना माहित आहे की या कृषी विभागाच्या वतीनं, या शासनाच्या विभागाच्या वतीनं आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीविषयक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्याकरता
तसेच विविध देशांना विकसित केलेली शेती विषयक तंत्र व तंत्रज्ञान माहितीबाबत त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी, कृषी व इतर संलग्न विषयावर प्रक्रिया संस्थांना भेटी, बाजारपेठा, कृषी विद्यापीठ, संशोधन संस्था, दुग्ध व्यवसाय, फळबाग, फुलशेती इत्यादीद्वारे शेतकऱ्याचं ज्ञान आणि क्षमता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना परदेशामध्ये आपण आपल्या विभागाच्या माध्यमातून अभ्यास दौरे अध्यक्ष महोदय आयोजित केले जातात। या वर्षीपासून राज्यातील शेतकऱ्यांना परदेशी अभ्यास दौऱ्याकरता अनुदानाची रक्कम पूर्वी 1 लाख होती, ती आपण आता दुप्पट 2 लाख रुपये या परदेशी शेतकऱ्यांसाठी दिलेले हे अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी सांगतो। दुसरं आपल्या अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये 4 कृषी विद्यापीठ अंतर्गत संशोधन, शिक्षण व विस्तारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतीच्या प्रगतीसाठी निश्चितप्रमाणे योगदान दिले जाते। विद्यापीठामार्फत अध्यक्ष महोदय नवीन संशोधित पिकवान, अवजारे, यंत्रे व तंत्रज्ञानाबाबत संशोधन करून शिफारशी केल्या जात आहेत। संशोधन विषयक कार्यशाळेचे आयोजन केले जात आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरती संशोधन संस्थेबाबत सामंजस्य करार हे केले जात आहेत। सदस्यांच्या मागणीप्रमाणे बहुतांश सदस्यांनी मागणी केल्याप्रमाणे कृषी संशोधन व विद्यापीठांतर्गत पायाभूत सुविधासाठी आवश्यक निधीची तरतूद अध्यक्ष महोदय निश्चित प्रकारे करण्यात येईल। अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की कृषी विभागाचा गुण नियंत्रण हा विभाग महत्वाचा असतो। माझ्या शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्व व दर्जेदार व वेळेवरती खते, बियाणे व कीटकनाशके उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून शासन हे कटिबद्ध आहे। राज्यामध्ये बियाणे असतील, खते, कीटकनाशके व निविष्ठांचे उत्पादन, पुरवठा, साठवणूक, वितरण या बाबी कायद्याने नियंत्रित केलेले आहेत। निविष्ठांचे उत्पादन व विक्री प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांपर्यंत जात असताना त्याची गुणवत्ता ही योग्य असली पाहिजे। या अनुषंगाने कायद्याअंतर्गत त्याची मानके ही निश्चित करण्यात आलेली आहेत व त्या मानकानुसार त्याचे उत्पादन झाले आहे किंवा कसे याची तपासणी ही गुण नियंत्रण विभागाकडून अध्यक्ष महोदय करण्यात येते। चालू वर्षीचा जर आपण अध्यक्ष महोदय जर विचार करायचा असला तर चालू आर्थिक वर्षामध्ये अप्रमाणित निविष्ठांच्या अनुषंगाने विभागामार्फत साधारणतः 145 प्रकरणामध्ये फौजदारी कारवाई ह्या करण्यात आलेल्या आहेत। तसेच 785 प्रकरणामध्ये अध्यक्ष महोदय न्यायालयात खटले दाखल करण्यात आहेत। विक्रेत्यांचे 1164 परवाने हे रद्द केलेले असून 1527 परवाने हे निलंबित करण्यात आलेले। सन्मान्य सदस्यांनी खताच्या बाबतीमध्ये मगाशी मुद्दा उपस्थित केला। युरियाच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती अध्यक्ष महोदय माहिती की ही किंमत केंद्र शासनाने नियंत्रित केली असल्याने त्याचा दर युरियाचे पटोले साहेब युरियाचे दर हे स्थिर आहेत। पण इतर खताच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारचे अनुदान वगळता आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या मालाच्या किमतीमध्ये होणाऱ्या चढ उतारामुळे नुसार विक्री किमतीमध्ये अध्यक्ष महोदय बदल हे होत असतात। अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतीच्या कामासाठी मजुराची कमतरता, खर्चाचा व कीटकनाशकाचा सुयोग्य वापर आणि औषध फवारणीमुळे शेतकऱ्याला होणाऱ्या आजारापासून मुक्तता होण्याच्या दृष्टिकोनातून ड्रोनचा वापरास मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे। ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांनी ड्रोन खरेदी करता अनुदान देण्याचे प्राधान्य देण्यात आहे। तसेच कृषी समृद्धीमध्ये देखील मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजनेचा समावेश करण्यात आलेला आहे। सन्माननीय सदस्यांनी पिकाच्या आधारभूत किमतीच्या बाबतीमध्ये मुद्दा उपस्थित केला। खरं तर शेतमालाच्या किमान आधारभूत किंमत जाहीर करणे ही बाब केंद्र शासनाच्या संबंधित जरी असली तरी सुद्धा राज्य कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून राज्य सरकार या बाबतीमध्ये केंद्र सरकारकडे शिफारस करते, त्याप्रमाणे निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये केले जाईल। सन्माननीय सदस्यांनी चर्चेदरम्यान स्वयंचलित हवामान केंद्राचा मुद्दा उपस्थित केला आहे। हवामान बदलाची पूर्वसूचना मिळावी यासाठी मराठवाडा, विदर्भासह राज्यामध्ये महावेद प्रकल्पांतर्गत स्वयंचलित हवामान केंद्र कार्यरत आहेत। तसेच केंद्र शासनाच्या विंड्स प्रकल्पांतर्गत हवामान अंदाजाच्या अनुषंगाने इतर महत्वाच्या घटकासाठी ग्रामपंचायत स्तरावरती स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याकरता कारवाई प्रगतीपथावर असून सदस्याची टेंडर प्रक्रिया चालू आहे। कृषी विद्यापीठांचा अध्यक्ष महोदय कृषी विद्यापीठांचा दर्जा आणि त्यांचं रँकिंग सुधारण्यासाठी शासन हे प्रयत्नशील आहे। राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांचा शैक्षणिक, संशोधनात्मक, गुणात्मक दर्जा उंचवण्याच्या दृष्टिकोनातून करावयाच्या उपाययोजनेबाबत तात्काळ कारवाई करण्याबाबत सर्व कृषी विद्यापीठांना सूचना अध्यक्ष महोदय देण्यात आलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की राज्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी बदलत्या हवामानाच्या अनुषंगाने हवामान अनुकूल शेती पद्धतीचे अवलंबन करून शेती किफायतशीर करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 1 हा 16 जिल्ह्यात 5220 गावांमध्ये राबवण्यात आला होता।
सदर प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 5,000 कोटीची गुंतवणूक ही केलेली आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या यशस्वी झाल्यामुळे सदर प्रकल्पाचा दुसरा टप्पा हा 21 जिल्ह्यामध्ये 7,201 गावामध्ये राबवण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून 6,000 कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक या शेतीमध्ये आपण करणार आहोत. शेती पिकातील मूल्य साखळी विकसित करण्याच्या उद्देशाने माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे, शेतीमध्ये ज्याप्रमाणे पुरुषाइतकं महिला ही देखील काम करत असते, ती महिला शेतकरी राबत असते. शेती व पूरक क्षेत्रासाठी महिलांचे योगदान हे अध्यक्ष महोदय खूप महत्वाचं आहे आणि सदर योगदानाची दखल घेण्यासाठी आणि विषमता दूर करण्यासाठी अध्यक्ष महोदय या संयुक्त राष्ट्र संघाने 2026 हे वर्ष अध्यक्ष महोदय आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून अध्यक्ष महोदय घोषित केलेले आहे. 11/3/2026 रोजी आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026 व जागतिक महिलाच्या दिनाच्या निमित्तानं महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण या बाबतीमध्ये विधिमंडळाचे चर्चासत्र घेण्यात आले. कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माझ्या महिला भगिनींचा त्यांनी केलेल्या कामाची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते माझ्या प्रगत व कष्टकरी महिला शेतकऱ्यांचा सन्मान अध्यक्ष महोदय करण्यात आलेला आहे. महिला शेतकरी शेतीच्या विकासात महत्वाची भूमिका अध्यक्ष महोदय बजावत असून त्यांचे कष्ट, जिद्द व नवकल्पनामुळे कृषी क्षेत्र अधिक सक्षम होत आहे. तसेच महिला शेतकऱ्यांना असणाऱ्या विविध अडचणी व प्रश्न अनुषंगाने आवश्यक धोरणात्मक सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून हे शासन हे प्रयत्नशील आहे. या निमित्ताने शासन वर्षभर विविध कार्यक्रम राबवणार आहेत. शेवटी अध्यक्ष महोदय, आम्ही पुन्हा एकदा हे सांगतो की आज मी जरी कृषी मंत्री असलो, या राज्यातले जरी आमचे सगळे मंत्री असले, शेवटी आम्ही सगळेजण पहिल्यांदा शेतकरी आहोत, शेतकऱ्यांची मुलं आहोत. त्यामुळे निश्चित प्रकारे आमची सगळ्यांची ओळख ही असल्यामुळं शेतकऱ्यांच्या वेदना, त्यांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी, त्यांचा संघर्ष